नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज दिनांक आहे 10 मे 2024 आणि या ठिकाणी आपण आजचे मार्केट अपडेट हे घेणार आहोत. मार्केटमध्ये काय पोझिशन आहे, रोजच्या रोज भाव हे बदलत असतात, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटत असतं की आपल्या पदरात चांगलं दान पडावं, म्हणजे आपल्या मालाचा हा चांगला दाम आपल्याला भेटावा. आणि आपली ही तीच इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला चांगले दाम मिळावे, त्यासाठी आपण हे कार्य करत आहोत. पण मार्केट आहे मित्रांनो, मार्केटमध्ये जर माल जास्त झाला तर मार्केटमध्ये पुन्हा एकदा चढ उतार ही आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच अनुषंगानं, त्याच परिस्थितीनुसार आज देखील मार्केटची पोझिशन ही थोडीशी डाऊन झालेली आपल्याला दिसते. आज दिनांक 10 मे रोजी जे सर्वसाधारण भाव असतात रेग्युलर सौदे, तर ते रेग्युलर सौदे काय आहे आजचे, तर ते 50-52 रुपयाचे रेग्युलर सौदे हे झालेले. आणि जर सुपर VIP माल असेल, पंजामाल आपण ज्याला म्हणतो, एक्सपोर्ट दर्जाचा माल, तर तो 55 रुपये 56 रुपये या दरानं खरेदी त्याची चालू आहे. मागील 2 दिवसांपूर्वी जे भाव आपण 68 रुपये 70 रुपयांपर्यंत जे गेले होते, 65 रुपयांपर्यंत, तर ते पुन्हा घसरले आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे की 2-3 दिवसांपूर्वी जो मांड्यांमध्ये आपण शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी माल घेतला होता अद्रक, आणि मांड्यामध्ये त्यांची गाडी गेल्या होत्या, तर प्रत्येक शेतकऱ्या म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याच्या ह्या 3-3, 4-4 ट्रक्स आयशर्स जे असतील तर ते त्यांनी मार्केटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळेच मार्केटमध्ये मालाची आवक ही अचानक वाढली. आणि अचानक वाढल्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं मंदीचं सावट हे पाहायला मिळालं. जे झालेले सौदे होते तर ते त्या व्यापाऱ्यांना काढावे लागले. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं मित्रांनो, व्यापारी हे शेतकऱ्यांना ब्लेम करतात की यांनी इसार घेतला, तसेच सौदे सोडून दिले. पण व्यापारी देखील तेच करतात. जेव्हा भाव डाऊन होतो तेव्हा व्यापारी देखील इसार सोडून देत असतात किंवा भाव कमी भावाने मागत असतात. ह्या अशा कुठल्याही गोष्टी घडू देऊ नका मित्रांनो. शेवटचं सांगतो, आपला निर्णय हा स्वतः घ्या की तुम्हाला अद्रक ठेवायची की द्यायची. कारण मार्केट हे रोजच्या रोज चढ उतारामध्ये चालू राहणार आहे. आणि आपल्या गरजेनुसार आपल्या गरजा ओळखा आणि आपण आपला माल अद्रक हे द्यायचं की ठेवायचं हे स्वतः ठरवा. यामध्ये ज्यावेळेस मार्केट तेजीत होतं त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची अद्रक ही दिली नाही. आणि आता डाऊन परिस्थितीमध्ये तेच शेतकरी थोडेसे विचलित झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर विचलित व्हायचं कारण नाही आहे मित्रांनो. 2 दिवसानंतर बाजार पुन्हा सुधारतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि जसे बाजार सुधारले तसे आपण दर पकडून घ्यावे, जेणेकरून आपला हा जास्तीचा तोटा या ठिकाणी होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आपले शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला माहिती ही योग्य मिळेल. तसेच शेअर करायला विसरू नका. आणि जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. जय जवान जय किसान.